मागे अरे भाई जल्दी से आ चल के, अरे भाई जल्दी से आ चल के, कुक्कड़ का नाटक देख दिल से, कुक्कड़ का नाटक देख दिल से, अरे भाई जल्दी से आ चल के, अरे देख तमाशा देख, कुक्कड़ का नाटक कुक्कड़ में देख तमाशा देख, कुक्कड़ का नाटक कुक्कड़ में देख, अरे बगा रे बगा, नाटक बगा, ककन बगा, नाटक बगा, रे नक्की झालं तरी काय? अरे आत्महत्या झाली आहे. कोणी केले? अरे विद्यार्थ्यांनी यार यूपी एमपी महाराष्ट्र अरे जग बाहेर केली रे. अरे विद्यार्थी आत्महत्या का करतात? तो मी सांगतोय. खाली की नाही अरे तेच तर सांगतोय. नीटचा पेपर फुटला आणि विद्यार्थ्यांच्या मनाचा ताबा सुटला आणि म्हणून झाली आत्महत्या. आम्ही सादर करीत आहोत पथनाट्य. जाब हा विचारायलाच हवा. अरे विद्यार्थ्यांनी अभ्यास केला रे, अभ्यास केला, रात्रंदिवस अभ्यास केला, लाखो हजारोची फी भरून लावला कोचिंगचा क्लास. रोल नंबर खो गई पहचान सिलेक्शन की रेस में, क्या है मेरा इम्तिहान लाखों की भीड़ में, क्यों खून पसीना एक करे. राजीनामा द्या. नालेसफाई करा. बच्चों का के बाजार में फिर से वही अंधेरा है, मेहनत की बोली कम पर ढाली का बोलबाला घेरा है. देखील घोटाळा बाहेर पडलेला आहे. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी आपली आहे. आज आंदोलन केलेलं आहे, काय सांगता? विद्यार्थी रात्रभर जागून अभ्यास करतात, वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात. हे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांना काय समजून ठेवलंय या भारत सरकारने. पेपर मध्ये नापास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रिचेकिंगला पेपर टाकला तर त्यात तो पास झालेला असतो. म्हणजे नक्की हे शिक्षक काय करून काय पिऊन पेपर चेक करत असतात हे विद्यार्थ्यांना खेळणं समजलं. हा विद्यार्थ्यांचा अपमान आहे. हा अपमान भारतामध्ये सहन केला जाणार नाही. ज्या पद्धतीचं राजकारण या विद्यार्थ्यांच्या बाबतीत या नरेंद्र मोदी सरकारने, या धर्मेंद्र प्रधानांनी, शिक्षा मंत्र्यांनी केलंय, त्या प्रकारे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय कधी विद्यार्थी हे शांत बसणार नाही. सर, एकीकडे पुण्यात देखील कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन याच बाबतीत सुरू आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार युवक काँग्रेसचं देखील आंदोलन सुरू आहे. काय वाटतं सरकारला आता तरी जागी? कॉक्रोचेस आता काहीतरी करून दाखवतील. कॉक्रोच रस्त्यावरती उतरले, त्यांना तरुणांना कॉक्रोचेस समजायचंय तर आम्ही सगळे कॉक्रोचेस आहोत. कॉक्रोच पार्टीला आम्ही समर्थन करतो की ज्या पद्धतीने ते एवढ्या ताकदीने देशामध्ये अभिजित दिपके उतरले आहेत, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी उतरलेले आहेत. या राज्यात चाललंय काय? काल ठाण्यात आरती बघितली असेल तुम्ही. त्याच्यावरती मला काय जायचं नाही, पकडलं गेलं तर जय श्रीराम. या पद्धतीचं राजकारण
या महाराष्ट्रात चालू आहे. देवांना पुढे केलं जातंय. बघता करत पुढे पुढे ओढलं जातंय. त्या गायीच्या वासरूला पण समजतं मी दूध पिल्याने मोठी होईन, मी गोमूत्र पिल्याने मोठी होणार नाही. अभिजित तितकेचा देखील फोटो आता ट्विट करण्यात आलेला आहे. संजय राऊत यांना मोदींची त्यांची भेट घेतलेली आहे अमेरिकेमध्ये. कसं बघतात कुठेतरी भारतीय जनता पार्टीचं आंदोलन असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटणं हा फोटो वाईट घ्या. आता तो फोटो क्लिअर आहे कसा आहे काय अजून तो बघण्यात आलेला नाहीये. फोटो कसा बनवलाय काय बनवलाय पण ठीक आहे. ज्या पद्धतीचा फोटो आहे ते आधी भेटले असतील. जसं त्यांच्यावरती आरोप होतात की हा पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून, पण काहीतरी त्याने पाऊल उचललंय ना. ते पाऊल उचलल्यामुळे देशात क्रांती आल्यासारखी वाटते. म्हणजे विद्यार्थी जगात हे विद्यार्थी पुढे आल्यासारखे वाटत आहे. विद्यार्थी नुकसान करणार नाहीत, नेपाळ सारखं होणार नाही आपल्या महाराष्ट्रात आपल्या भारतामध्ये, पण त्यांना काहीतरी जाग येईल असं हे विद्यार्थी करून दाखवतील. अनेक विद्यार्थ्यांनी डुप्लिकेट म्हणून मंत्री बसवण्यात आलेले आहेत. धर्मेंद्र प्रधानांना तिथे आपण ठाण्यात घेऊन आलोय. डुप्लिकेट धर्मेंद्र प्रधानांना त्यांना जाग करून द्यायची आहे ना. जाग त्यामध्ये आपण त्याला आता जिवंत व्यक्ती येतो त्या काय करू शकत नाही. पुतळा आणला तर पोलीस आंदोलन पण करून देत नाहीत. काय सरकार हमसे डरते पोलीस को आगे करते, हे या भारतात चालू आहे. दिल्ली पुण्यानंतर आता ह्या कुठल्या दुसऱ्या शहरात आंदोलन करण्यात येईल असं 100% जिथे जिथे आंदोलन होईल तिथे तिथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पोचलेली असते त्यांच्या स्मरणार्थ. थँक्यू.